टाटा बाय 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 गुड नाईट. आहे बरोबर आहे, चांगला आहे. चला आज काय कार्यक्रम आहे? महिला बचत गटाचा कार्यक्रम. अच्छा काय डान्स आहेत का काय? पारंपरिक डान्स. आणि हे काय कळशी वगैरे घेतलीस की काय? चला पुढे आमच्या आई पण जाते नाचायला डान्स मध्ये. महिला बचत गटाचा कार्यक्रम. चला पुढे आम्ही आलो पाठवून. कुठे संगमेश्वरला आहे ना? शास्त्री पुलाजवळ. चला नमस्कार मंडळी. बघा सकाळी सकाळी आहे ना आई आणि काही आमच्या गावाकडच्या महिला आहे ना बचत गटाची काय होती तर कार्यक्रम होता, डान्स होता. तिकडे गेलेत आणि आता सोनाली म्हणाली घरातली कामं आवरते मग आपण, ती म्हणते माहेरी जाऊन येऊया. काय करते सोनाली? शेणफुलं केलंय, सारवून घेते. सारून घेते घरा पाठीमागे. आता आम्ही आहे ना इथे चूल बनवतो आणि इथे काय मस्तपैकी जेवण बनवतो आणि इथे पाठी विहाला बसवायला पण छान वाटतं ना ते घरा पाठीमध्ये की हे सगळं असं वातावरण आहे. इकडे बघा काली मिरीची लागवड देखील आहे बघा, भरपूर लागल्यात. सो आता हे सारवून सुरून वगैरे घेते. काल चोप काढलास काय? हो याला चोप दिलेला, इकडची नाही जमीन केलेली. हा एवढीच केली. बरोबर. सोनालीचा अवतार बघा. चला झटपट तयार होऊन मग कुठे जाऊया? बाबांकडे जायचंय. बरं चला. गावाकडचं वातावरण बघा. इकडे आमच्या घरा पाठीमागे भरपूर झाड आहेत, वेगवेगळे पक्षी प्राणी पाहायला मिळतात. ते साप बीप पण बऱ्यापैकी दिसतात. असो चला. तू काय करतेस? चला मंडळी सकाळची आता संध्याकाळ झाली आहे. दुपारी थोडस काम वगैरे केलं, आईला एका ठिकाणी सोडून आलो. खरं तर बचत गटाचे आमच्याकडे ना गावाकडे महिलांचा काहीतरी कार्यक्रम होता, तर तिथे आई गेली होती आणि तिला सोडल्याच्या नंतर मग परत एकदा मी सोनालीला घेऊन तिच्या वडिलांकडे जाऊन आलो आणि आत्ता परत एकदा घरी आलोय. सो इकडे बघा कार्यक्रम करून बचत गटाच्या महिला कार्यक्रम करून घरी आल्यात. काय डान्स बिन्स केला की नाही मामी? नंबर नाही आला? मग तयारी जोरात केली होतीस? करून गेलो. तुम्ही डान्स केलात का परफॉर्म? अरे वा चला. अच्छा स्पर्धा होत्या काय? बरं बरं बरं. चला चला आमची आई पण घरी आली आहे. तुम्हाला मंडळी दाखवतो आमच्याकडे ना आता म्हणजे भात कापून वगैरे झालं तर पूर्वी कसं आमचं भात कापणे वगैरे झालं की आम्ही मुलं आहे ना क्रिकेट खेळायचो. पण इकडे आहे ना आमच्या जवळच शाळा आहे, तर तिकडे काय चाललंय तुम्हाला दाखवतो. इकडे खो खोची तयारी चालली आहे. काहीच दिवसात आहे ना शालेय क्रीडा महोत्सव होतो, तर तिकडे ना या सगळे आमच्या शाळेतली सगळी मुलं कबड्डी आणि खो खोमध्ये पार्टिसिपेट करतात. तालुक्यापर्यंत पोचतात त्याच्यातली मुलं. त्याची आता प्रॅक्टिस बघा. मुलांनीच सगळं मैदान साफ केलं आहे आणि आता मुलंच खेळायची प्रॅक्टिस सुद्धा करायला लागली आहेत. गावाकडची मुलं तशी चपळच असतात, त्यांच्यामध्ये नैसर्गिकताच एकदम काटकपणा असतो. बघा बघा छोटी मुलगी पण कशी धावते. इकडे खो खोचा सराव चाललाय आणि इकडे बघा मुलं बघा कबड्डी सराव करतात आणि प्रेक्षक बघा बघा. गावाकडे तशी काय मॅट वगैरे नसते, मुलं एकदम पूर्ण मातीमध्ये खेळतात. थोडस खर्चट कपडे थोडेसे घाणवतात, पण खेळाची मात्र आवड गावाकडची मुलं जोपासतात. कारण खरं स्पोर्ट्स टॅलेंट आहे ना गावाकडच्या मुलांमध्ये पाहायला मिळतं. कबड्डी
बघा मंडळी, कोणाकोणाला कबड्डी हा खेळ आवडतो आवर्जून कमेंट करून सांगा. इकडे मुली खो खो खेळत आहेत. तू काय खेळायला आला? कबड्डी. चला, गावाकडे असं सगळं वातावरण आहे. आमची ही शाळा आहे. या शाळेतले आमचे विद्यार्थी, माझं देखील इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण या शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर आपण मुंबईला शिफ्ट झालो. चला, नक्कीच हा खेळ खेळताना मुलांना बघितलं, म्हटलं हे दाखवूया. बऱ्याच जणांच्या आठवणी असतात. सराव पार पडलाय. सर, स्पर्धा कधी आहेत? 2 डिसेंबरला. पूर्वतयारी. अरे वा, जोरात सुरुवात आहे आता. होय ना. 2 डिसेंबरला स्पर्धा होती शिंदे आंबेरीला. बरोबर, यावर्षी शिंदे आंबेरी. शिंदे आंबेरी. अरे वा, जवळच आहे. चला, नियोजन जोरात आहे. होय हो. चला. तर मंडळी, संध्याकाळी मस्तपैकी शाळेमध्ये कबड्डी खो खो प्रॅक्टिस चाललेली आणि तिथून मग घरी आलो. थोडीशी आंघोळ वगैरे झाली, दिवाबत्ती झाली. रात्रीची वाजलेत बरोबर 9:30. थंडी किती आहे गावाला पाहिजे आहे का? एवढी थंडी आहे, म्हणजे वाफा येतात तोंडातून अक्षरशः. आणि गावाला एवढी जास्त थंडी आहे. गावाला तर सध्या तरी वातावरण काय, सगळेच झोपून गेले. हे बघा, असं सगळं वातावरण आहे, शांतता. तर म्हणजे आजच्या डेली ब्लॉगमध्ये तसं काही जास्त काही आपल्याला दाखवता आलं नाही किंवा जास्त काही घडलं नाही. ज्या ज्या गोष्टी होतात त्या आपण डेली ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण आज ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्या. गावाला प्रचंड थंडी आहे आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा आवर्जून स्वेटर वगैरे घालून या गावाला. किंवा कोकणात कोणी पर्यटक येत असतील तर प्रचंड थंडी आहे. तुमच्यासोबत स्वेटर. आणि दुपारी मात्र कसं होतं, थोडं एकदम कडक ऊन पडतो दुपारच्या वेळेस आणि तेव्हा डिहायड्रेशन होतं. सो दोन्ही अपोजिट वातावरण यावेळी आहेत कोकणात. जेव्हा याल तेव्हा मात्र खात्री पूर्वक या. रात्री थंडी, सकाळी थंडी, संध्याकाळ झाल्यावरती थंडी सुरू होते. फक्त दिवसाच्या मध्यावरती म्हणजे 12च्या नंतर जे काही कडक ऊन लागतं ते एकदम म्हणतात ना, त्याचा अनुभव खरंच बेकार असतो. चक्कर वगैरे येते बऱ्याच जणांना. असो, सो मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. गावाकडची मुलं क्रीडा महोत्सवाची तयारी करतायत, जेणेकरून कसं आहे, प्रत्येक आता शाळांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे आमच्याच शाळेमध्ये नाही तर आमच्या गावातल्या इतर शाळांमध्ये देखील हाच सराव सुरू आहे. खरं स्पोर्ट्स टॅलेंट आहे ना ते गावाकडच्या शाळांमध्ये, कारण इकडची जी मुलं आहेत ती काटक असतात. कुठलं असं डायटरी सप्लिमेंट वगैरे नसते त्यांच्याकडे. जे काय असतं ते गावाला चटणी भाकरी खाऊन ही मुलं अक्षरशः म्हणतात ना एकदम नेक्स्ट लेवलला खेळतात. सो कधी असा वेळ मिळाला आणि कुठला गावाकडचा क्रीडा महोत्सव तुम्हाला पाहायला मिळाला ना, तिथे बघा ही मुलं किती जिद्दीने खेळतात. आणि म्हणतात ना, काहीही म्हणतात ना तेवढ्या सोयी उपलब्ध नसताना अतिशय दुर्गम भागातून आलेली मुलं एकदम जो काही क्रीडा प्रकारात खेळतात ते एकदम जीवपणाला लावून खेळतात.
हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही कधीतरी गावाकडच्या क्रीडा महोत्सवांमध्ये भाग म्हणजे बघायला जा ॲटलिस्ट. आणि तिथे तुम्हाला कळेल की खरं स्पोर्ट्स टॅलेंट आपल्या शहरांमध्ये नाही आहे भारतातल्या, तर भारतातल्या ग्रामीण विभागात आहे असं मला वाटतं. सो हे बघा. टाटा कर, टाटा टाटा कर. ती स्वतःला बघते ना कॅमेऱ्यात त्याच्यामुळे. काय बाय बाय कर. स्टॉप. अरे बापरे, इंग्रजी आहे सगळं. असं चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो कोकणातल्या शाज आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. टाटा बाय 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 बाय. गुड नाईट. चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. हिचे काय म्हणतात ना मस्ती आहे ना, ही आवरतच नाहीये. एवढी वाढ झाली आहे, जाम मस्ती कर. हॅपी हॅपी. चला एवढा दूर येतोय तोंडातून बघा, एवढी थंडी आहे. चला शुभरात्री.